महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे। आता यामध्ये हा जो हप्ता आहे, हा कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार, यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण अशी कामे पूर्ण करावी लागणार, तर ती कामे कोणती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधव कमेंट्स मध्ये एक प्रश्न विचारताय, तो म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा मागील हप्ता भेटला नाही अशा शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटणार का, असे शेतकरी बांधव कमेंट्स मध्ये अनेक प्रश्न विचारत आहे की जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अपडेट सोबत जोडलेले आहेत। तर ही संपूर्ण महत्त्वाची जी अपडेट आहे ती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार, हे तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी जी की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच आपल्याला माहित आहे की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो डाटा असतो केंद्र सरकारकडे, तर हा केंद्र सरकारकडनं डाटा राज्य शासनाला पाठवला जातो आणि त्यानुसार शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता हा वितरित केला जातो। तर ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी ज्या निधीची गरज असणार आहे, तर त्या निधीची तरतूद करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। नक्की हा हप्ता केव्हा जमा होणार आहे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता मागील हप्ता भेटला नाही, तर त्या शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटणार का। तर शेतकरी मित्रांनो, जसं की केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजना राबवली जाते आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवली जात असते, तर जे शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरतात ते संपूर्ण शेतकरी बांधव हे नमोच्या ही योजनेसाठी पात्र असतात। म्हणजेच केंद्र शासनाकडून अगोदर पीएम किसानचा हप्ता वितरित केला जातो, जो डाटा पीएम किसानचा हप्त्याचा असतो तोच डाटा पुन्हा राज्य शासनाकडे पाठवला जातो। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरतात, लाभार्थी ठरतात, तेच शेतकरी बांधव पुढे जाऊन नमो शेतकरी योजनेसाठीही पात्र ठरत असतात। म्हणजेच एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा मागील हप्ता वितरित झाला ते संपूर्ण शेतकरी बांधव हे नमोच्या 8व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता भेटला नाही त्यांना भेटणार का। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसानचा मागील हप्ता तुमची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल किंवा मग तुमचं आधार शेडिंग नसेल, तुमचं लँड रेकॉर्ड यस नसेल किंवा मग तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल, या कारणांमुळे जर तुम्हाला तो हप्ता भेटला नसेल आणि ते कारणे जर तुम्ही जी काही ऑप्शन तुमचं न राहिलेलं असेल ते ऑप्शन जर तुम्ही या 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केलं असेल, तर मात्र तुम्हाला नक्कीच नमोचा 8वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांना महत्त्वाचे काही कामे करायची आहेत, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया ही तर पूर्ण असतेच, कारण शेतकरी बांधवांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अपडेट वेळोवेळी पोहोचवली जाते की तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। त्यामुळे अनेक शेतकरी बांधव असे आहेत की त्यांची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्णच असते, परंतु अलीकडच्या काळामध्ये काही नवीन लाभार्थी शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत, तर त्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया ही अपूर्ण राहू शकते। तर त्या शेतकरी बांधवांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण आहे की नाही ते चेक करायचं आहे। जर नसेल तर मात्र आपली ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे की ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत आणि त्यांना आता पुढे जाऊन नमो शेतकरी योजनेच्याही 8व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे, तर अशा महिलांसाठी अर्ज भरणे सुरू झालेला आहे। आता हा अर्ज कुठे भरायचा, तर तुमच्या प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांतर्फे हा अर्ज भरण्यात येणार आहे। प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज उपलब्ध आहे आणि त्या अंगणवाडी सेविकांमार्फत हा अर्ज भरून दिला जातो। त्यामुळे तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्याही 8व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तो फॉर्म भरून द्यावयाचा आहे, तो अर्ज भरून द्यावयाचा आहे, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचाही लाभ भेटून जाईल।
त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न की नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा केव्हा वितरित होणार? तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच नमोचाही हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जातो, परंतु यावेळेस जवळपास पीएमचा हप्ता वितरित होऊन 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा मात्र नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. याचं एकमेव कारण आहे मध्यंतरी निवडणुका होत्या, निवडणुकांची आचारसंहिता होती आणि त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर या महायुती सरकारचा विचार केला आणि शेतकरी बांधवांच्या योजनेचा विचार केला तर प्रत्येक वेळेस ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेस शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ दिला जातो, जेणेकरून त्या मतांचा फायदा हा महायुती सरकार घेऊ शकतं किंवा महायुती सरकारला होतो. जसं की आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये सर्वात जास्त मत जे भेटत असतात तर ते जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचं मत असतं. त्यामुळे याही निवडणुकांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुकांमध्ये शेतकरी बांधवांचा जास्तीत जास्त मतांचा फायदा हा महायुती सरकारला होईल या हेतूने मात्र नक्कीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तर तो 8वा हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. आता शेतकरी मित्रांनो, लवकरच जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू होणार आहे. ही आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच सर्व पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा 8वा हप्ता नक्कीच वितरित केला जाणार आहे. म्हणजे जसं की 2 ते 2.5 महिन्यांपासून आपण सर्व शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही खुशखबर आहे की जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा हप्ता तर तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल, परंतु तो तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक असतं, तुमचा आधार तुमच्या बँकेला लिंक असणं आवश्यक असतं, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणंही महत्त्वाचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड हे यस असणं महत्त्वपूर्ण असतं. ही चारही ऑप्शन जर तुमची यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ हा भेटणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावरती अशाही बातम्या पसरल्या आहेत की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच दिवशी म्हणजेच एकत्र 8व्या हप्त्याचे 2,000 आणि 9व्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत. तर या बातमीमध्ये किती तथ्य आहे? तर शेतकरी मित्रांनो, असं काहीही होणार नाहीये. फक्त आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जमा होणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.